मान्सूनला अजून सुरुवात न झाल्यामुळं धरणातील पाण्याचा साठा कमी आहे आणि त्यामुळं काळमावाडी धरणातून थेट पाईपलाईननं जो पाण्याचा पुरवठा होता तो आता खंडित झालेला आहे. अर्थात आपल्या सर्वांनाच माहीत आहे की गेल्या 6 महिन्यामध्ये काळमावाडी धरणाला पॅरल पाण्याची व्यवस्था व्हावी, ती जर योजना बंद पडली, यासाठी DPCच्या माध्यमातून 3 प्रकारचे पंप आपण उपसा पंप पाण्याचे दिले होते आणि ह्या उपसा पंपातून शहराला पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी आज ही बैठक या ठिकाणी झाली. इरिगेशन डिपार्टमेंटचे पण अधिकारी या ठिकाणी आले होते आणि त्यांना राधानगरी धरणातनं पिण्याचं पाणी जे काही आता पाण्याचा साठा कमी असल्यामुळं पुढं सोडलं जात नव्हतं ते पुन्हा सोडण्याचे आदेश दिलेले आहेत. आज संध्याकाळपर्यंत पाणी पूर्ववत किंवा सुरळीत लोकांना पिण्यासाठी मुबलक पाणी उपलब्ध होईल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. दादा, कुठंतरी विरोधक असं म्हणतायत की इरिगेशन आणि महापालिकेमध्ये समन्वय व्हायला पाहिजे होता आणि महापालिकेने समन्वय राखला नाही, त्यामुळं ही परिस्थिती ओढवली असं ते म्हणतात. नाही बघा, काय वेळेला आता नाईलाज असतो आणि या संदर्भात आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपले आयुक्त देखील आता सक्षम आहेत. त्यांनी देखील या संदर्भात आढावा घेतलेला आहे. स्वतः देखील काल ते सगळ्या ठिकाणी जाऊन पिण्याच्या पाण्याची जी काही समस्या निर्माण झाली होती त्यासाठी त्यांनी व्हिजिट दिलेली आहेत. असं जर कुठली गोष्ट झाली असेल तर निश्चितपणे ती चुकीची आहे. अधिकाऱ्यांनी देखील या गोष्टीकडे लक्ष ठेवणं प्राधान्यानं गरजेचं आहे आणि याविषयी जर तसं काय झालं असं ते कारवाई करतील. आता सध्या टँकर नेण्यासाठी धडपड सुरू आहे. नागरिक देखील आता आक्रमक झालेत. आता कळंबा जवळ वादावादीचा प्रकार घडलेला आहे आणि काही ठराविक नगरसेवक हे दादागिरी करून आपल्या भागात टँकर नेत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. पोलीस प्रोटेक्शन नाही, आता टँकरला देखील आपण पोलीस प्रोटेक्शन मला वाटतं दिलेलं आहे आणि सगळ्यांनी थोडा संयम ठेवावा, कारण संध्याकाळपर्यंत आपली शहर पुरवठा पाणी पुरवठ्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की संध्याकाळपर्यंत पाणी सुरळीत कोल्हापूर शहरामध्ये दाखल होईल आणि आपली ती जुनी शिंगणापूर पाईप योजना जी आहे त्या माध्यमातून संपूर्ण शहराला पाणी पुरवठा सुरळीत होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. दादा, हे राजकीय सर्वसाधारण सभेमध्ये देखील आरोप करण्यात आला काही ठराविक नगरसेवकांची मक्तेदारी पाण्यावर आहे. त्या ठराविक नगरसेवक ते पाणी टँकर स्वतःच्या भागात नेत आहे असा आरोप देखील करण्यात आला आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत आहेत, पूर्वी देखील घडत आलेल्या होत्याच. पण बघा, लक्षात ठेवा, ही त्यांची जरी आपण मक्तेदारी कशी म्हणू शकतो, त्यांचा प्रयत्न असा आहे की आपापल्या भागामध्ये लोकांना पाणी द्यावं. कारण प्रत्येकाला एक मोठं टेन्शन आहे. लोकप्रतिनिधी घरात तर पाणी स्वतःच्या टाकीत तर भरून ठेवत नाही, ही त्याचं कर्तव्य आहे की त्याला निवडून दिलेलं आहे आणि त्यामुळं थोडंसं त्यावेळेला अशा काही घटना घडतात. पण ठीक आहे, त्यांनी संयम ठेवणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.